निष्ठावान शिवसैनिक कसा असावा याचं उदाहरण सूरजनं दिलंय असं आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाल? आता प्रश्न असा आहे की मला एखादा माणूस आवडतो, मी त्याचं कौतुकच करणार आणि जो जर गुणवान असेल तर त्याचं कौतुक का करू नये? तो कोणीही असो, तो व्यक्ती ती कुठलीही चांगल्या माणसाचं कौतुक, निष्ठावान माणसाचं कौतुक केलं पाहिजे या मतात मी आहे. निष्ठावान शिवसैनिक कसा असावा याचं उदाहरण सूरजनं दिलंय असं आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाल? आता प्रश्न असा आहे की मला एखादा माणूस आवडतो, मी त्याचं कौतुकच करणार आणि जो जर गुणवान असेल तर त्याचं कौतुक का करू नये? तो कोणीही असो, तो व्यक्ती ती कुठलीही चांगल्या माणसाचं कौतुक, निष्ठावान माणसाचं कौतुक केलं पाहिजे या मतात मी आहे. मी पण माहिती घेतो ना, सांगतो तुम्हाला. सर, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावर जे आहे महायुतीमध्ये अजून तिढा आहे आणि पालकमंत्री पदावर महायुतीमध्ये मतभेद आहे दिसून येत आहेत. काय म्हणाला? नाही, असं काही नाही. हे बघा, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदे, माननीय अजितदादा पवार हे तिघे मॅच्युअर्ड लीडर्स आहेत आणि काय करावं काय करू नये त्यांना सगळं पूर्ण समजतं, त्याच्यातून ते मार्ग काढतात. पार घेण्याची अजित पवार आणि एकनाथ शिंदेला मुभा असल्याचं चंद्रकांत बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती. मात्र त्यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना संजय शिरसाटांनी सांगितलं की आमचेही पालकमंत्री नसतील, त्या ठिकाणी संपर्क मंत्री असतील. काय म्हणाला? पण हे बघा, बाब अशी आहे की ही राज्य शासनाच्या मंत्र्यांची सामुदायिक जबाबदारी आहे. ज्याला विधान भवनामध्ये एखाद्या खात्याची चर्चा होती त्याला तो त्या खात्याचा मंत्री काही कारण परत बाहेर जातो, परंतु मग विधानसभेचे काही आमदार म्हणतात अरे ते मंत्री नाहीत. तर ती सामुदायिक जबाबदारी असते. ही देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळे मंत्री, आमची सगळी सामुदायिक जबाबदारी आहे आणि कोणीही कुठे गेलं तरी कोणाला काही ऑप्शन असण्याची गरज नाही. तर या दरम्यान पीक विमा घोटाळा झाला तर त्या दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलं. मी पण सकाळी बातमी ती ऐकली. सुप्रिया सुळेजी त्या ठिकाणी प्रश्न विचारत होते आणि शिवराज सिंग चौहान त्यांना उत्तर देत होते. प्रश्न असे की जे योग्य आहे ते विचारलंच पाहिजे आणि त्या पद्धतीने योग्य तो चौकशी व्हायलाच पाहिजे. सर, खिचडी घोटाळ्यात हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.